गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हा गावदेवी क्रिकेट संघ भालगाव आयोजित भालगाव प्रीमियर लीग मॅच नंबर 10 ला आपण सुरुवात करतोय. टीम बीबीसी आणि पूर्वी पॅकर्स मध्ये या मॅचला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पोल करत असताना फटका फसलाय. मिडॉनला चान्स पकडले की सोडले. ओहो, पूर्वी पॅकर्सने पहिल्या दोन्ही मॅचेस जिंकलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये रवींद्र म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. कॅच ड्रॉप झाले मिडॉनला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. मिडॉनला पुन्हा बॉल चाललाय चेस करून लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफला गणेश म्हात्रे. त्यांना घाबरूनच बॉल थांबला, तिकडे आलाच नाही त्यांच्याकडे तो. धावा 2. खाता उघडतंय. बॅटिंग करत असताना टीम आपण पूर्वी पॅकर्सला पाहत आहोत. वैभव म्हात्रे यांच्या टीमने जबरदस्त दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. बीबीसीला आपण या लढतीमध्ये पाहत आहोत. पहिला सामना जे खेळले होते सीझन 6 आणि पहिला सामना ते जिंकले देखील होते. जरूर सेकंड मॅच मध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. पुन्हा मिडॉनला फिल्डर आहे, तिकडून मिस्टेक झाली. बॉल मागे चाललाय. डबलला चान्स इथे घेतली जाईल. गणेश डीप मधून 2 धावा सहजरित्या 2 इथे आणि डबलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 4 वरती. ठीक 4 वाजून 17 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झालेली आहे. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायचे. त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये स्लोअर रेटमुळे तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. लक्षात घ्या, यानंतर देखील आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. ओहो, कॉमेंट्री तिकडे देखील सुरू आहे. एज घेऊन बॉल जरूर आपण पाहतोय पुढे 5 या आकड्यावरती. भालगाव प्रीमियर लीग. प्रत्येक जण आज इंजरी आहे का? चला नवीन प्लेअर, चला लवकर फास्ट प्लीज. ऑलरेडी ती इंजरी ते फेस करत होते. जेव्हा पहिला बॉल अटेम्प्ट केला तेव्हा जाणवलं होतं त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांना देखील दिसलं होतं ते. मात्र तरी देखील त्यांनी प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये उतरून स्टार्ट देण्याचा. जास्त इंजुरी, जास्त वेदना होत असतील, त्यामुळे कदाचित ते आता मैदानाच्या बाहेर येतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. देवेश नाहीतर प्रफुल्ल भोईर. देवेश ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. या बॅटिंग ऑर्डरमध्ये 4 तगडे बॅटर आहेत. सुरुवातीला आपण जरूर निलेशला बघितलंय. देन आता देवेश आणि प्रफुल्लची जोडी. ऑन साइडला लॉफ्ट केला बॉलला. काउफेसला फिल्डर रामदास चिकणकर. 1 धाव सहजरित्या सिंगल सोबत. स्कोर सध्या आपण पाहतोय 6 वरती. इव्हिनिंग सेशन आहे आणि मैदान ज्या पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे, डोंगराच्या अगदी कुशीमध्ये बसलेलं आणि या बाजूला जेव्हा पश्चिमेला सूर्य अस्ताला जाणार आहे, इकडे लवकर तो त्याचा इम्पॅक्ट पडेल. कारण सावली आतापर्यंत जर आपण बघितले तर अर्ध्या ग्राउंड वरती आलेली आहे. डाऊन द ग्राउंड उडवलाय. लॉंग ऑफला गणेश. चुकी नसेल, सेफ हँड. चांगली कॅच आणि पहिला धक्का पूर्वी पॅकर्सला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 6 आणि 6 ला धक्का बसलाय तो अर्थातच पहिला. आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पूर्वी पॅकर्स 4 बॅटर्स तगडे आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये विजय त्यांनी मिळवला. चांगला खेळ 68 ला चेस करत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती. आउटसाइड एज या पॉइंटचा फिल्डर स्टॉप करेल. बॉलला 1 धाव सहजरित्या मिळते आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 7 या आकड्यावरती. जबरदस्त आयोजन. संपूर्ण गावाला खऱ्या अर्थाने एकत्रित करण्याचं काम आई गावदेवी क्रिकेट संघ भालगावने केलेलं आहे. आदरणीय उद्योगपती भास्करभाई चिकणकर यांच्या खऱ्या अर्थानं वाढदिवसाचं औचित्य साधून
मागच्या 5 पर्वांमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळाली. आज 6वं पर्व आहे. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर बॉल. वाईटचा सिग्नल आलाय. पुढचा बॉल गणेश. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बॉल हवे ते. गणेशचा कॉल आहे. व्यवस्थित आलाच होता पण कॅच ड्रॉप. तोल धरत धरत बॉलच्या खाली तर पोहोचले ते. कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिकडे सुरुवात झाली होती. ही भालगाव प्रीमियर लीग आणि गणेश मात्रे यांचे फॅन्स मोठ्या प्रमाणावरती आहेत भालगावामध्ये. 2 बॉल 2 विकेट घेतले तर ओमकारजी शेट्टे यांच्याकडून गणेश मात्रे यांना 500चं कॅश प्राइज आहे. धावा 10. विकेट पहिली आली आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. खोला ते बॉल. ओ चान्स यावेळेला. डायरेक्ट हिटला काम तमाम असतं बट बॉलच सापडला नाही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. धाव 1 आणि एका धावेने धावसंख्या सध्या 11 वरती. आता प्रत्येक जण अर्ध्या डोंगरापर्यंत चढलेला आहे. तिकडून एक वेगळा व्ह्यू असेल या मैदानाचा. खऱ्या अर्थानं आउटफील्ड अजूनही थोडीशी बाकी आहे. सपाट जरूर पुढच्या काही पर्वांमध्ये ती केली जाईल आणि ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचा आभार आपण मानायलाच हवं. 6व्या सीझन मध्ये ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. 3 बॉल आणि बाकी आहेत. एक बॅटर रिटायर्ड झालाय. एकाची ऑलरेडी आपल्याला विकेट देखील पाहायला मिळाली. मनीष आणि देवेश सध्या मैदानाच्या आत. उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पाहतायत. जज करतायत. व्यवस्थित कॅच त्यांनी पकडली आहे. गणेशला मिळते पहिले यश. धक्का दुसरा पूर्वी पॅकर्सला. आज अप्रतिम अशी गाणी आपण सकाळपासून ऐकत आहोत. डिस्क जॉकी बरेचसे जॉकी आपल्याला पाहायला मिळाले आज संगीत कक्षामधून. मॅन इन फॉर्म वैभव मात्रे मैदानाच्या आतमध्ये. स्वतः शेट या संघाचे कॅप्टन आहेत स्वतः आणि ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली मागच्या 2 मॅचेसमध्ये. मात्र गणेश प्रचंड अनुभव ज्याच्याकडे आणि पहिलाच बॉल फुल लेंथ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल. खोल आता सॉफ्ट हँड खेळायला कवचला फिल्डर. चान्स जरूर होती. कदाचित डायरेक्ट हिटला प्रयत्न करायला पाहिजे होता पण तिकडे तसं झालं नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा 2 विकेट पूर्वी पॅकर्स. असेल 5 स्टार आणि परी R11 मध्ये आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल मॅच नंबर 13 BBC आणि केविन 5111. 13 मॅचेसचा शेड्यूल आपल्याला आज कंप्लीट करायचा आहे. थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. 3rd ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्कवरती आलेत आता सोमनाथ राणे. 3rd ओव्हर. धावा बनल्या नाही या मॅच मध्ये. उडवलाय खरा. ओ कॅचची संधी. थोडासा बॉल बाजूला पडला फिल्डरच्या आणि मिड विकेटला आला षटकार. मैदानाच्या आतमधून कोणी जाऊ नका प्लीज. आताही तिकडे रामदास अटेम्प्ट करत होते मात्र जे प्रेक्षक लहान मुलं मैदानाच्या आतमधून चाललेली थोडथोडा जरूर झाला त्यांना. षटकार फ्लॅट आला. जमिनी समांतर बॉल गेलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि आता अशा फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या मात्र खुंटलेली आपण बघितली. 2 ओव्हर्स मध्ये स्टार्ट भेटला नाही. डाव पहिला. पुन्हा एकदा बॉल काऊ कॉर्नरच्या रिजन लॉफ्ट करण्यात आला. रामदास गुड फिल्डिंग. डबलला चान्स देणार नाही. जबरदस्त फिल्डिंग. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ त्यांनी घेतला पण त्यांनी बघितलं की फिल्डर्स प्रयत्न करत नाही सेकंड रनचा. सिंगलने धावसंख्या 19. करंट रन रेट आहे 8.14चं जे सध्या तरी कमी आहे कारण या स्पर्धेमध्ये आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता
4 ओव्हर्स मध्ये 50 ऍव्हरेज स्कोर आहे. 68 याच पूर्वी पॅकर्सने चेस केलेले आहेत. ओहो, अक्रॉस द बॅट फुल लेंथ बॉल. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन, डॉट बॉल आलाय. मयूर मात्रे यांच्याकडून प्राइज झालंय वैभवला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000चं. शॉर्ट बॉल टॉप एज, वॅकंट एरियामध्ये बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला पडतोय. डीप मधून फील्डर डबलला चान्स घेतले, 2 धावा तर सहजरित्या. आउटफील्ड मधून फिल्डर्सलाही बराचसा खडतर प्रवास करावा लागतोय. डाऊन दी ग्राउंड कॉम्बॉक्सच्या समोर असेल आणि उजव्या हाताला डीप स्क्वेअर लेग पर्यंत जी आउटफील्ड आहे तिकडे मात्र जरूर विचार करावा लागेल. डाव्या बाजूला जर तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर धावत गेले तिकडे तुम्हाला बॉडीचा बॅलन्स करावा लागेल, अन्यथा तुम्ही थेट जाणार आहात. खोलात बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला. रामदास पुन्हा ऍक्शनने वाऱ्याच्या वेगाने बॉल वरती आला. थ्रो जर चांगला असतात तर जरूर इथे रनआउटला चान्स होती. धावा 2 धावांनी धावासंख्या पुढे जाऊन पोहोचले ती 23 धावा. आता ही करंट रन रेट 8च्या जवळपास आहे. हे जर वाढलं नाही 50च्या जवळपास जर तुम्ही धावासंख्येला नेलं नाही तर मात्र इकडे ती बीबीसी सोमनाथ या संघामध्ये रामदासला पण पाहत आहोत. चांगली बॅटिंग ऑर्डर तिकडे देखील. फाईन लेगला बॉल पायाच्या साने स्टॉप केला, पण शेवटच्या बॉलवरती वैभवने प्रयत्न केला नाही कारण लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक पाहिजे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 23 धावा, 2 विकेट पूर्वी पॅकर्स. खेळ संपला आणि धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 23. लास्ट ओव्हर आहे. मला पहिला सामना आठवतो जिथे वैभवने 4 षटकार मारून लास्ट ओव्हरमध्ये पहिला डाव फिनिश केला होता. जी मॉर्निंग सेशनची त्यांची मॅच होती पूर्वी पॅकर्सची, जेव्हा त्यांच्या अगेन्स्ट खेळत होता परिआर्या 11. ही मॅच समोर बीबीसीचं बॉलिंग युनिट आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर आलाय मनाल. पहिला बॉल यॉर्कर आलाय आणि इकडे बॅटचा फ्लो जो काय होता तो मात्र येण्याअगोदर बॉल पिच झाला आणि त्याच वेगाने विकेट कीपरकडे गेलाय मनाल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण आहे मराठीमध्ये. आणि हा जो गोलंदाज आहे मनाल कदाचित येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये प्रमुख टीम मध्ये वालगावचा आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, वेग प्रचंड होता इथे. कदाचित स्तुती जास्त झाली असावी. आता काय घडलंय, कोणाची विकेट जाणार आहे? ओहो, अंपायरने सांगितलंय वैभव मात्रे रनआउट. ज्या बॅटिंग ऑर्डरने 68 चेस केल्या, ज्या बॅटिंग ऑर्डरने 60+ पहिल्या मॅच मध्ये देखील धावा बनवल्या होत्या, त्याच बॅटिंग ऑर्डरला सध्या तरी पहिल्या 20 बॉल मध्ये फक्त 23च धावा बनवता आलेल्या आहेत. त्यामध्ये 3 विकेट, 1 रिटायर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तर करा पाहूयात. उर्वरित 4 बॉल मध्ये ऑन साइड बॉल मिड विकेटला वळलाय, बॉल मागे चाललाय, तो देखील थांबलेला आहे. आतमध्ये 2 धावा दोन्ही बॅटर्सने पूर्ण केल्या. ट्रिपलला चान्स घेणार नाही. त्यानंतर थ्रो चांगला आलाय. 4 बॉल आणि बाकी आहेत आणि ओव्हरऑल आपण स्कोअरचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्या 27. प्रगतीपथावर 4थं षटक आहे मनाल कडून. जरूर आपल्याला एक नो बॉल पाहायला मिळालाय. चांगला रिदम आहे, बॉलिंग ऍक्शन. थोडासा लांब ऑफ स्टंपचा बाहेर. ऑफ कटरला बॅट फिरली पण बॉल सीम अप सारखा गेलाय. तो आतही आला नाही, बाहेरही निघाला नाही, थेट पडलाय. सरळ रेषेमध्ये विकेट
किपर जो आपल्याला पाहायला मिळतो सोमनाथ त्याच्या हातामध्ये. एक काळ ज्याने बालगाव गावासाठी गाजवलाय तो सोमनाथ राणे सिनियर मागे गाईड करतोय मनालला आणि मनाल कडून योग्य त्या अचूक टप्प्यावरती बॉल पडत असताना जबरदस्त गोलंदाजी. डबलला चान्स थ्रो आलाय. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला केला असता तरी रनआउटची विकेट मिळाली असती, मात्र तसं घडलं नाही. धावा 2 धावसंख्या 29. बॉल बाकी आहेत अजूनही 2. बाउंड्रीज मध्ये बॉल कन्वर्ट झाला नाही, ही महत्वपूर्ण गोष्ट राहिली. आणि मनाल श्रवण मात्रे चांगली गोलंदाजी. स्टील टू गो. उडवलाय बॉल रेंज मध्ये. लॉंग ऑन हवाई यात्रा सीमा पार षटकार. थँक्यू देसे आणि मान्यवरांची आपण आतुरतेने या स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आदरणीय रामदासजी ढोणे साहेब अर्थातच नानांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सुस्वागतम. समोर खेळायचा होता टॉप एज एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. डाव अर्थातच हा संपला पहिला, जिथे पूर्वी पॅकर्सने बॅटिंग केली आणि धावा बनलेल्या त्या 35 ला 4. 36 धावांचा टार्गेट आहे बीबीसी समोर. जियांश आराध्य आणि श्री गणेश फार्मा टॉस साठी या दोन्ही संघनायक. सुस्वागतम आदरणीय रामदासजी ढोणे साहेब, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. बालगाव प्रीमियर लीग सीझन 6. प्रामाणिक, संवेदनशील, इमानदार आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेते श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत, ज्यांच्या कार्यकालामध्ये देखील श्री मलंगडाचा सर्वांगीण विकास होत असताना क्रीडा क्षेत्राचा आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आणि दादांची उपस्थिती आज आपल्याला या बालगावच्या प्रीमियर लीग मध्ये. बालगावकरांचं प्रेम त्यांना जरूर या स्पर्धेमध्ये आणतंय. सहर्ष स्वागत आहे नाना आपलंही. धावा बनलेल्या आहेत 35 आणि 36 धावांचं माफक आव्हान. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत नेक्स्ट मॅच. मॅच नंबर 11 जियांश आराध्य आणि श्री गणेश फार्मा. पुढच्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन जियांश आराध्या. ही आपण टॉस करूयात. मी नानांना विनंती करेन आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. मॅच नंबर 11 11वा सामना जो यानंतर आपल्या भेटीला येतोय. करूयात आपण त्या मॅचचा टॉस. आदरणीय हरिश्चंद्रजी पावशे साहेब यांना विनंती आपण मंचावर द्या. सहर्ष स्वागत आहे आपली. आपण नाणेफेकीचा कौल करूयात. मॅच बिटवीन जियांश आराध्या अँड श्री गणेश फार्मा. दोन्ही कॅप्टन आहेत, दोन्ही नामवंत खेळाडू आहेत. निहाल म्हात्रे आणि तेजस म्हात्रे दोन्ही ऑपोनंट टीमचे कॅप्टन आहेत. आणि बालगाव प्रीमियर लीगचा पहिल्या दिवसाचा सीझन 6चा 11वा सामना ज्याचा टॉस आपण करत आहोत. रामदासजी ढोणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस लागलाय. जियांश आराध्या तेजस मात्रेच्या बाजूने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. श्री गणेश फार्मा सर्जिकल अँड
जेनेरिक डिस्ट्रीब्युटर्स आहेत. मलिंग आलाय मात्रीकडे, स्वीप करत असताना बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॉलवरती सोमनाथच्या बॅटमधून आलाय, फुल टॉस दिला. शैलीदार बॅटर आहेत, स्वीपचे फटके वारंवार आपण सोमनाथच्या बॅटमधून कित्येक मॅचेसमध्ये आजवर बघितलेले आहेत. प्रचंड अनुभव आहे, पण लास्ट इयरची इंजरी देखील त्याला पाहायला मिळाली. तिथून रिकवर होत असताना पुन्हा या आता सीझन 6 मध्ये वालगाव प्रीमियर लीगच्या खेळतोय. माफक आव्हान 36 धावांचं आणि तिकडे पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर स्वीप करत असताना सोमनाथचा चौकार. देवेश सोरकादे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले पोल केला, पुन्हा गॅपमध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा येतोय, चौकार. आठ धावा 2 चौकारांनी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 22 बॉल आणि 28 हे समीकरण आता सोपं होत जाणार आहे. जर सुरुवातीला पूर्वी पॅकर्स कडून या धावा सेव्ह करत असताना, डिफेंड करत असताना जर विकेट आल्या नाही, सुरुवातीला ब्रेक थ्रू भेटले नाही, तर धावांचा वेग आणि सोमनाथ राणेला माहिती आहे कसं खेळायचं आहे. ऑलरेडी स्कोरबोर्डचं प्रेशर नाही, धावा तितक्या बदल्या नाही. जसे बॉल आले तसं उत्तर. दोन्ही बॉलवरती इथे बॅकफुटला पंच केला बॉल कव्हरच्या गॅप मध्ये आणि लागोपाठचा तिसरा, चौकार. तीन लागोपाठ चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 3 चौकारांनिशी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 12 वरती. प्रचंड वेग धावफलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथ राणेने जी सुरुवात केली आहे अटॅकिंग, पॉवर मध्ये जे फिल्डर आहेत तशी बॉलिंग आतापर्यंत झाली नाही. नो लुक, लॅप स्वीप, फाईन लेगचा वरतून बॉल निघालाय, लागोपाठचा चौथा, राणेचा चौकार. वा वा, 4 चौकार सलग आलेले आहेत. 20 बॉल 20. आहा, स्लॉट मध्ये बॉल आणि थेट आता मिडल ऑफ द प्लेट आणि स्क्वेअर लेगचा बाहेर, मोठा षटकार. चार चौकार आणि त्यानंतर झालेला षटकार. या मॅच मध्ये ज्या काही धावा होत्या कदाचित 2च ओव्हर्स मध्ये कंप्लीट करायच्या आहेत, वेळ वाचवायचा आहे. कारण यानंतर देखील आपल्याला जवळपास 3 मॅचेस, 3 नाही तर 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 10वा सामना जियांशी आणि श्री गणेश फार्मामध्ये देखील टॉस झालेला आहे. जियांशी आराध्याने टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतलाय. 6वा बॉल बॅटचा थोडासा आत लागला, लॉंग ऑनला फिल्डर येतात बॉलवरती, सिंगल फक्त. सोमनाथला माहिती ऑलरेडी धावा ज्या काही बनवायच्या होत्या त्या पहिल्याच ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बनलेल्या आहेत. उर्वरित आता आपण जर बघितलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आणि फक्त पाहिजे त्या 13 आफ्टर फर्स्ट ओव्हर 23 BBC.
आदरणीय हरिश्चंद्रजी पावशे साहेब यांना पुन्हा एकदा बालगावकरांच्या वतीने मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलंही बालगाव प्रीमियर लीगमध्ये. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सध्याच्या जी महानगर पालिकांची निवडणुकांची पार्श्वभूमी आहे, शिवसेना शिंदे गटाचे नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो, नानांना मी फार पूर्वीपासून खरं तर जेव्हापासून समालोचन करत आहे मागच्या 8-10 वर्ष, या श्री मलंगडाच्या क्रिकेटमध्ये फार मोठी क्रांती ज्यांनी घडवून आणली आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी आग्रही असणारे नाव आहे. पक्षाशी असलेली निष्ठा आणि आजही त्या भगव्याची इमान राखून याच पक्षामधून ज्यांना खऱ्या अर्थाने हे अधिकृत तिकीट देखील मिळाले आणि येत्या 16 तारखेला तो विजयाचा गुलाल देखील जरूर उधळतील. संपूर्ण नांदिवलीकर त्यांच्या प्रभाग क्षेत्रामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये घडलेली जी सामाजिक क्रांती आपल्याला नानांकडून पाहायला मिळत आहे. आजही ज्यांची उपस्थिती आपण या मंचावरती पाहत आहोत, समालोचकांवरती खास करून नेहमीच ज्यांचं प्रेम राहिलंय, मार्गदर्शन ज्यांच्याकडून नेहमीच आम्हा सर्व युवा समालोचकांना राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा या विभागामध्ये मलंगडामध्ये येतो, आवर्जून प्रत्येकी स्पर्धेमध्ये नानांची उपस्थिती असते आणि नुकतीच त्यांच्या गावची देखील प्रीमियर लीग पार पडली. छोटंसं गाव जरी असलं तरी एक मोठा बदल नानांकडून आपल्याला त्या गावामध्ये त्या प्रभाग क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. अजूनही गरज आहे या मॅच मध्ये, तो संघर्ष हवा तसा पाहायला मिळत नाही. कारण माफक असं आव्हान होतं, धावा तितक्या बनल्या नाही आणि देन बॅटिंग करत असताना राणेने जो स्टार्ट मिळवून दिलेला आहे तिथून या मॅच मध्ये काहीच दिसलं नाही. पूर्वी पॅकर्सला अगेन्स्ट त्यांचा फक्त धावा येत राहिल्या आणि त्या खोऱ्याने येत राहिल्या, वाहत होत्या धावा. 2 धावांनी धावसंख्या 32 वरती पोहोचली. 4 धावांची अजूनही गरज. ओहो, ऑन द लेग बोल्ड, बॅटर आउट, पहिला धक्का. बत्तीस धावा धावफलकावर देत विकेट एक आले आणि 4 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. ऑन साइडला टर्न करायचा होता बॉल, लेग स्टंपचा इकडे बाहेर बॉल, लेग बायचा सिग्नल, 1 धाव आली. सो ओव्हरऑल आपण जर बघितलं आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा आहेत, बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल धावा पाहिजेत त्या फक्त 3. या पुढच्या दोन्ही टीम तयार राहा. थँक्यू डीजे. जियांशी आराध्य आणि श्री गणेशा फार्मा रेडी राहा. पण 3च धावांच्या मॅच मध्ये गरज आहे, लगेचच तुम्हाला उतरायचं आहे. देन 5 स्टार आणि पूर्वी आर्या आणि देन बीबीसी आणि केविन 5111 स्क्रीनवरती तुम्हाला आदरणीय रामदासजी ढोणे साहेब यांचाही कटआउट पाहायला मिळते आणि ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती आपण या मंचावरती पाहत आहोत. दोन धावा फक्त आता हे समीकरण उरलेलं आहे. एकच पाहिजे, माफ करा. स्कोर इज लेवल. 2च धावा पाहिजेत. ऑन साइडला येते बॉल गॅप मध्ये, वैभव कडून जरूर ते गॅप कव्हर. ओव्हर थ्रो आता मिळतील. मॅच फिनिश. ओव्हर थ्रोचा चौकारच आलाय. अभिनंदन टीम. बीबीसी ने हा सामना जिंकलाय. 36 ला चेस डाऊन करत असताना हार्दिक अभिनंदन. हार्ड लक पूर्वी पॅकर्स. आणि यानंतरच्या मॅच कडे आपण वळत आहोत. जियांशी आराध्या आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेशा फार्मा. या पण वयात मंचावरती शिस्त वचन सेवा नातं या 4 बंधनांनी बनलेला माणूस आजही त्या पक्षाची